खंडणीच्याच वेळी जर हा सगळं प्रकरण आवरलं असतं तर आज संतोष भाऊ देशमुख आपल्या वैष्णवीला तिच्या पेपरला सोडायला गेले असते. त्यांची हत्या कधीच ज्या क्रूर पद्धतीने झाली तशी झाली नसते. हे दुर्दैव आहे आणि एक समाज म्हणून, एक राज्य म्हणून आपला सगळ्यांचं अपयश आहे. आणि मी अतिशय प्रांजळपणे हे कबूल करते की हा माझा महाराष्ट्र नाही हो. हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कधीही घटना झालेल्या नाहीत. कोणी वाचवलं यांना? ही क्रूर जी ही विचारधारा आहे, ह्या विचारधारेच्या विरोधात ही लढाई आहे, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. ही ठेचून काढलीच पाहिजे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. ह्याच्यात खंडणी सहन केली जाणार नाही. आणि ह्याच्यासाठी कुठेतरी महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. आमच्या अपेक्षा आहेत. एवढं मोठं सरकारला त्यांनी किती आले त्यांचे आमदार निवडून हो? काय विश्वासाच्या नात्याने लोकांनी मतं दिली? ही काय खंडणीसाठी मतं दिली? खुनासाठी मदत केली का? हार्वेस्टरच्या घोटाळ्यासाठी का? पीएम किसान योजनामध्ये पैसे काढण्यासाठी का? कौटुंबिक हिंसाचारासाठी? मला सांगा ना, कुठला गुन्हा राहिलाय? मी रोज हा प्रश्न विचारतेय की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला.